राजकारणातील दादा पर्वाचा अंत राज्याला मोठा हादरा. महाराष्ट्रासह कोपरगावकर या घटनेनं सुन्न झाले. आज सकाळी 9 वाजता अजितदादा बारामतीमध्ये प्रचार सभेसाठी जात असताना बारामतीमध्ये पोहोचताच विमान लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला. या भीषण अपघातात संपूर्ण विमान जळून खाक झाले. ही बातमी अंगावर काटा आणणारी आहे. त्यांच्या जाण्यानं राज्याने एक अनुभवी दूरदृष्टीचा नेता गमावला आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार आशुतोष दादा कारे बारामतीकडे रवाना झाले असून त्यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करताना काका कोयटे म्हणाले, धक्का देणारी बातमी सकाळी सकाळी टीव्हीवर सगळ्या महाराष्ट्राने ऐकली आणि संपूर्ण महाराष्ट्र हा शोक सागरात बुडून गेलेला आहे. आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते कैलासवासी अजितदादा यांचा इतका अकाली मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूवर अजूनही कोणाचा विश्वासही बसत नाही. या अजितदादांनी महिन्यापूर्वी आपल्या कोपरगावमध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रचाराकरता सभा घेतली, आपल्याला मोठं पाठबळ दिलं. विशेषतः अजूनही मला माझ्याबद्दल अजितदादांनी बोललेले शब्द मला आठवतात. माझ्या जीवनाचा गौरव अजितदादांनी त्या सभेमध्ये केलेला होता. अजितदादांनी आतापर्यंत अनेक वेळा माझा संपर्क आला, अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे. त्या निवडणुकीच्या काळामध्ये खूप वेळा त्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला. अजितदादांचे जे काही गुण विशेष आहेत, विशेषतः अजितदादांचा वक्तशीरपणा, अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा, दिलेला शब्द पाळण्याचे अजितदादांचा स्वभाव हा सगळ्या महाराष्ट्राला आवडत होता. दादांच्या विरोधकांमध्ये देखील अजितदादांच्या या स्वभावाची, या गुणवैशिष्ट्यांची नेहमी चर्चा व्हायची. एखाद्याला स्पष्टपणे बोलण्याबद्दल किंवा कुणाचं काम होणार असेल तरच होणार, होणार नसेल तर नाही सांगण्याची हिंमत ज्या खूप थोड्या नेत्यांमध्ये असते, त्यामध्ये अजितदादांचा नंबर खूप वरचा लागतो. स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक कार्यकर्त्यांना किंवा जनतेला काही वेळा नाराजही व्हावं लागायचं, परंतु स्पष्ट वक्तेपणा दादांनी कधी सोडला नाही आणि वक्तशीरपणा देखील सोडला नाही. सकाळी 6 वाजता उठून कामाला लागण्याची त्यांची जी पद्धत होती, आज सुद्धा सकाळी 6 वाजता ते उठले. जी काही माहिती मिळाली, मुंबईमध्ये ऑफिसचं थोडं काम केलं आणि बारामतीमध्ये ज्या काही प्रचार सभा आयोजित केल्या होत्या, त्या प्रचार सभांना हजेरी लावण्यासाठी दादा मुंबई विमानानं बारामतीकडे निघाले आणि बारामतीजवळ पोहोचता त्यांचं विमान लँड होतानाच त्यांचा भीषण असा अपघात झाला. या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र शोककळेमध्ये बुडून गेलेला आहे. आपल्या सर्वांचे नेते आशुतोष दादा हे तातडीनं त्यांच्या अंत्यविधी करता रवाना झालेले आहेत. आपल्या कोपरगावमध्ये देखील मी सर्व व्यापारी बांधवांना, कोपरगावकरांना आवाहन करतो की आज सर्वांनी आपापले दुकानं, आपापले व्यवसाय, आपापले व्यवहार बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी. अजितदादांची श्रद्धांजलीची सर्वपक्षीय सभा, अंत्यविधीची वेळ ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ती तातडीनं सगळ्यांना कळवण्यात येईल आणि आशुतोष दादांच्या मार्गदर्शनानं ती कुठे घ्यायची ते पण निश्चित केलं जाईल. त्याचे निरोप सर्वांना निश्चितपणे दिले जातील. ही सर्व लोकसभा, ही श्रद्धांजलीची सभा ही सर्वपक्षीय असेल. सर्व पक्षाच्या नेत्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या श्रद्धांजली सभेमध्ये जी काही वेळ जाहीर होईल त्यावेळी हजर राहावं, उपस्थित राहावं, अशा प्रकारचं मी आवाहन करतो. आणि कोपरगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, मान्य आशुतोष दादा काळेंच्या वतीनं, काळे कुटुंबांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.